नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट। आज आपण प्रेग्नन्सी मधल्या अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत की ज्याचा प्रश्न तर सगळ्यांना पडलेला असतो। बऱ्याच वेळा ते हा प्रश्न डॉक्टरांना विचारायला घाबरतात किंवा त्यांना लाज वाटते आणि म्हणून हा प्रश्न विचारत नाहीत, आणि तो म्हणजे की प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता का। बऱ्याच जणांना प्रश्न असतो की याच्यामुळे आमच्या बाळाला काही इजा तर नाही होणार, याच्यामुळे आमचा गर्भपात तर नाही होणार, किंवा मग वेळेआधी डिलिव्हरी होऊ शकते का, जेव्हा ज्याला आम्ही प्रीटर्म लेबर म्हणतो, वेळेआधी कळा येऊ शकतात का। तर असे असंख्य प्रश्न दोन्ही म्हणजे कपलच्या मनामध्ये असतात, आणि म्हणूनच आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत की खरंच प्रेग्नन्सीमध्ये शारीरिक संबंध ठेवणं सुरक्षित आहे का, जर असेल तर ते कधी ठेवणं योग्य आहे, आणि अशा कुठल्या कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही टोटली असे शारीरिक संबंध ठेवणं अवॉइड केलं पाहिजे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे। शारीरिक संबंध ठेवणं हे सुरक्षित आहे का हे बघण्यासाठी आधी आपण आपल्या बाळाची ठेवण बघणं आवश्यक आहे। तर तुमचं बाळ हे गर्भाशयामध्ये त्याच्या स्नायूंमध्ये अतिशय सुरक्षित असतं। गर्भाशयामध्ये सुद्धा त्याची एक आत पाण्याची पिशवी असते, ज्याला आम्ही वॉटर बॅग असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये बाळ आरामात तरंगत असतं, आणि त्याच्यामुळे जरी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले किंवा बाहेरून काही धक्का बसला, पोटावर थोडंफार प्रेशर जरी पडलं तरी त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा बाळावरती होणार नसतो, कारण की गर्भाशयाचे हे स्नायू जे बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामध्ये आत असलेलं पाणी, बाळाच्या आजूबाजूचं पाणी, हे शॉक ऍब्झॉर्बंट म्हणून काम करतं आणि लगेच धक्के बाळाला पोहोचत नाहीत। फक्त झालंच तर बाळाची जी वर असते, प्लासेंटा असतो, तो थोडा नाजूक भाग असतो, आणि त्यामुळे तो जर खालच्या भागाला असेल तरच कधी कधी थोडा त्रास होऊ शकतो। आणि हेच आपण आता जाणून घेऊयात की प्रेग्नन्सीमध्ये जर शारीरिक संबंध ठेवणं सुरक्षित आहे, तर हे जाणून घेण्यासाठी पहिल्या तिमाहीमध्ये, दुसऱ्या तिमाहीमध्ये आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण सुरक्षितपणे शारीरिक संबंध ठेवू शकतो। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या 3 महिन्यांमध्ये बऱ्याच वेळा महिलांना खूप उलटी मळमळ होत असते, त्यांना वीकनेस जाणवत असतो, त्यांना थकवा खूप आलेला असतो हॉर्मोनल बदलांमुळे, आणि त्यांचा मूड व्यवस्थित नसतो, आणि त्याच्यामुळे त्यांना फार अशी सेक्शुअल ड्राईव्ह सुद्धा नसते, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पहिल्या 3 महिन्यांमध्ये महिलांना सेक्स करण्याची फारशी इच्छा होत नाही। आणि त्याचबरोबर अजून तुमचा गर्भ हा गर्भाशयामध्ये खूप डीपली व्यवस्थित रुजलेला नसतो, तो तिथे पक्का झालेला नसतो, गर्भाशयाचे स्नायू सुद्धा अजून थोडे पातळच असतात, आणि त्याच्यामुळे जर या पहिल्या 3 महिन्यांमध्ये जर तुम्ही सेक्शुअल रिलेशन ठेवणं अवॉइड केलं, फिजिकल रिलेशन ठेवणं, तर ते जास्त बेटर राहील बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कारण की यामुळे कधी कधी थोडंसं ब्लिडिंग होणं किंवा जर खूपच हार्श रिलेशन ठेवण्यात आले तर अबॉर्शन होण्याची सुद्धा संभावना असते। आणि म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये शक्यतो आम्ही शारीरिक संबंध तुम्हाला अवॉइड करायला सांगतो। आता दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये, याला तर खरं आम्ही प्रेग्नन्सीचा हनीमून पिरियड म्हणतो, कारण की मी आधीच्याही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 4थ्या महिन्यापासून तुमच्या शरीरात जे काही हॉर्मोनल बदल झालेले असतात त्याच्यासोबत तुम्ही बऱ्यापैकी अडॅप्ट झालेले असता। नंतर हे हॉर्मोनल बदल हळूहळू कमी व्हायला लागतात, त्यामुळे तुमचा थकवा कमी झालेला असतो, तुमची भूक वाढायला लागते, तुमचा मूड चांगला झालेला असतो, तुमची उलटी मळमळ कमी झालेली असते, आणि या 4थ्या महिन्यापासून वजायनामध्ये आणि युट्रसचा रक्तपुरवठा सुद्धा खूप वाढलेला असतो, वजायनामध्ये सिक्रेशन्स वाढतात, आणि त्यामुळे तुमची थोडी सेक्शुअल ड्राईव्ह सुद्धा वाढते, म्हणजे फिजिकल रिलेशन ठेवण्याची इच्छा तुम्हाला उत्पन्न होऊ शकते। आणि त्यामुळे या दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे शारीरिक संबंध ठेवू शकता, आणि या दिवसांमध्ये गर्भाच्या आजूबाजूचं पाणी सुद्धा बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं असतं, त्यामुळे जरी रिलेशनमध्ये डायरेक्टली बाळाला धक्का लागण्याची शक्यता कमी असते। फक्त दुसऱ्या म्हणजे तिमाहीमध्ये काळजी एवढीच घ्यायची आहे की शक्यतो फिजिकल रिलेशन ठेवताना जर तुम्ही खूप वेळ खाली बेडवर पाठीवर झोपत असाल तर त्याच्यामुळे अचानकपणे या गर्भाशयाचा खूप प्रेशर तुमच्या धमन्यांवरती पडल्यामुळे तुम्हाला कधी कधी तुमचा बीपी लो होणं, त्यामुळे मळमळल्यासारखं वाटणं, चक्कर येणं हे होऊ शकतं, आणि त्यामुळे तुम्ही खूप हार्श किंवा खूप लॉंग ड्युरेशनसाठी फिजिकल रिलेशन ठेवणं अवॉइड केलं पाहिजे। आता बघूयात की प्रेग्नन्सीच्या
3ऱ्या तिमाहीमध्ये, म्हणजे 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये तुम्ही फिजिकल रिलेशन ठेवणं योग्य आहे का. आता 7व्या, 8व्या महिन्यामध्ये सुद्धा गर्भाशयाचा आकार आता बऱ्यापैकी वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा फिजिकल रिलेशन ठेवणं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्याचबरोबर गर्भाशयाचा आकार खूप वाढल्यामुळे ज्या काही धमन्या हृदयाकडे रक्तपुरवठा घेऊन जात असतात त्या ऑलरेडी प्रेस होत असतात आणि त्यामुळे जर तुम्ही पाठीवर झोपून बऱ्याच वेळासाठी फिजिकली ऍक्टिव्ह असाल तर मग त्याच्यामुळे तुमचा बीपी लो होऊ शकतो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि अजून एक म्हणजे म्हणजे जे काही वीर्य असतं पुरुषांचं त्याच्यामध्ये असे काही घटक असतात, लायटिक घटक असतात, ज्या प्रोस्टाग्लॅन्डिन्स असतात की ज्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे गर्भाशयामध्ये कळ्या सुरू होऊ शकतात. जे काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स असतात त्याच्यामुळे कधी कधी तुमचं सर्व्हिक्स किंवा तुमच्या बाळाच्या आजूबाजूचा जो मेम्ब्रेन असतो तो सुद्धा थिन होऊ शकतो आणि त्यामुळे लिकिंग होणं म्हणजे वेळेआधी मूत्रण फुटणं किंवा मग कॉन्ट्रॅक्शन्स येणं अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो 7व्या 8व्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला हे फिजिकल रिलेशन अवॉइड करायला सांगतो. आता पुरुषांच्या वीर्यामध्ये मी सांगितलं तसं जे काही हे जे प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचे घटक असतात जे जर का सर्व्हिक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर तुम्हाला कळा सुरू होऊ शकतात असं मी सांगितलं. हे 9व्या महिन्यामध्ये आपल्याला फायद्याचं ठरू शकतं आणि असे बरेच स्टडी झाले आहेत की जर 9व्या महिन्यामध्ये महिलेला शक्य असेल आणि ती जर फिजिकली ऍक्टिव्ह झाली आणि रिलेशन मधून वीर्याच्या थ्रू जर हे प्रोस्टाग्लॅन्डिन घटक सर्व्हिक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सुरू होणं शक्य होतं आणि त्यामुळे 9व्या महिन्यामध्ये तुम्ही फिजिकल रिलेशन नक्कीच ठेवू शकता. आता आपण बघूयात की अशा कुठल्या कंडिशन्स असू शकतात प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या की ज्यावेळेस तुम्हाला तुमचे डॉक्टर शारीरिक संबंध ठेवणं अवॉइड करायला सांगू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये किंवा त्यानंतर सुद्धा सारखं स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग म्हणजे डाग लागत असेल तुम्हाला किंवा या आधीच्या प्रेग्नन्सीजमध्ये तुम्हाला तुमचा गर्भपात झाला असेल 3ऱ्या 4थ्या महिन्यामध्ये 5व्या महिन्यामध्ये तुमचा गर्भपात झाला असेल किंवा आधीची प्रेग्नन्सीमध्ये तुमची वेळेआधी डिलिव्हरी झाली असेल ज्याला आम्ही प्रीटर्म लेबर म्हणतो किंवा आत्ताच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला उच्च रक्तदाबाचा हाय बीपीचा त्रास असेल किंवा आता केलेल्या सोनोग्राफीमध्ये लक्षात आलं असेल की बाळाची जी वर आहे प्लासेंटा ती खालच्या बाजूला आहे, गर्भपिशवीच्या तोंडाशी आहे ज्याला आम्ही लो लाईन किंवा प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतो किंवा गर्भपिशवीची जी लांबी आहे तुमच्या गर्भपिशवीच्या तोंडाची लांबी सर्वायकल लेंथ ज्याला आम्ही म्हणतो ती 2.5 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल, शॉर्ट सर्व्हिक्स असेल तुमच्या, त्याच्यामुळे तुम्ही जर गर्भाशयाला टाका दिला असेल तर अशा सगळ्या कंडिशन्समध्ये शक्यतो तुम्ही शारीरिक संबंध ठेवणं हे अवॉइड केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला काही इन्फेक्शन्स असतील म्हणजे त्यांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टवरती काही इन्फेक्शन असेल किंवा तुमच्या वजायनामध्ये काही इन्फेक्शन असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे शारीरिक संबंध म्हणजे अवॉइड करणं आवश्यक आहे. आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रेग्नन्सीमध्ये फिजिकल रिलेशन ठेवणं, शारीरिक संबंध ठेवणं हे जरी सुरक्षित असेल तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय शक्यतो फिजिकल रिलेशन ठेवू नका. तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला जर काही इन्फेक्शन असेल तरी पण हे रिलेशन ठेवणं अवॉइड करा. शक्यतो कम्फर्टेबल पोझिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवा. पोटाच्या खालच्या भागावर खूप ताण येणार नाही याची काळजी घ्या. असे संबंध ठेवल्यानंतर जर तुम्हाला लगेच खूप जास्त पोटात दुखायला लागत असेल, कळा यायला लागत असतील तरी सुद्धा फिजिकल रिलेशन अवॉइड करा. खूप डीप पेनिट्रेशन टाळा. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आणि डॉक्टरांशी कन्सल्ट करून तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये शारीरिक संबंध नक्कीच ठेवू शकता. तुम्हाला असं वाटतंय की ह्या सोप्या पण तुम्हाला भीती वाटणाऱ्या विषयावरती आपण बऱ्यापैकी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि हा विषय जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा. अजूनपर्यंत जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.